100 दिवसांमध्ये एक विकेट गेली असं महत्त्वाचं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं। 6 महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। काल पुण्यातील बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मोठा दावा केला। बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। तर सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे आहे याचीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या तरी रंगलेली आहे। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज माहिती महिने तुम्हाला जर 6 महिन्यात आमची विकेट निघाली ऍडव्हान्स नोटीस घेतली तुम्ही खूप खुश व्हाल। आता आधी बोट धरतो सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतः तिथे जातच नाही। आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण येतो डरतो सगळीकडे बायकोला पुढे बाकीचं मागे लपून अरे म्हणजे तो डबक्याची चोट पेला ना बायकोच्या मागे काय बायको एवढी कर्तृत्व आणि चांगली हात बाबा कसा डरतो। त्यांच्या त्या बोलण्यामध्ये एक गोष्ट होती, मात्र ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीनं सरपंचांची हत्या झाली, ज्या पद्धतीनं मुंडेंची हत्या झाली, ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात येतोय, तर आम्ही आता नवीन प्रकारे तयारी करू आणि नवीन सरकार स्थापन करूपर्यंत आम्ही सरकारमध्ये जाणार नाही। असं जर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बळ देणारं काही स्टेटमेंट केलं असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण मला असं वाटत नाही की त्याला काही वेगळा अन्वयार्थ लावावा। राहिला प्रश्न येणाऱ्या काही महिन्यात पुढची विकेट पडेल असं त्यांनी सांगितलं, तर नेमकी कोणाची विकेट पडेल काय पडेल हे त्या स्वतःच त्यांना माहीत ताईंना त्याच सांगू शकतील। सुप्रियाताई म्हणतात एक मंत्र्याची, संजय राऊतांकडे कागदपत्र आहे ते म्हणतात 6 मंत्र्याची विकेट जाणार। आता एकाची जाणार की 6 जाणार त्यात लवकरात लवकर कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।